आणि यानंतरची एक बातमी पाहूया। मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांकडनं मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। महेश बालदींच्या समर्थकांकडनं ही मारहाण झाल्याचा आरोप होतोय। महेश बालदींबाबत आक्षेपार्ह बोलल्यानं ही मारहाण केली गेल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे। या संदर्भात सतीश पाटील यांच्याकडनं उरण पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। यानंतरची पुढची एक महत्त्वाची बातमी आणि ही बातमी आहे एका नर्तिकेच्या आत्महत्येची। कला केंद्रातल्या नर्तिकेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आलेला होता आणि याच अनुषंगाने माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक देखील करण्यात आल्याचं समजतंय। पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। अहिल्यानगरच्या जामखेड मधली ही घटना आहे। एका लॉजमध्ये गळफास घेत या नर्तिकेने आत्महत्या केलेली आहे। जामखेड शहरात नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील हिनं खरडा रोडवरच्या साई लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्यानं आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या तरुणीची आई दुर्गाबाई गायकवाड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत संदीप गायकवाड यांनी माझ्या मुलीला सतत लग्नाची मागणी करत होता आणि याच त्रासाला कंटाळून माझ्या मुलीनं आत्महत्या केली असावी असं तक्रारीत म्हटलंय। मात्र या सगळ्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ माजलेली आहे। सदर महिलेच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यात आले। त्यात तिने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्यावरून आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करीत आहोत। मला या घटनेसंदर्भातली काही माहिती नाही आहे। मी सकाळी उठले 8 वाजताच आम्ही 7:45 वाजता आम्ही या ठिकाणी आलोय। कोणी असेल तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील। कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते। या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।